आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात। शक्तीपीठ महामार्ग, शेतकरी कर्जमाफी, त्रिभाषा सूत्रावरून अधिवेशन तापण्याची चिन्ह। पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता पद मिळण्याची चिन्ह, तर उबाठाकडून आदित्य ठाकरे, भास्कर जाधवांचं नाव चर्चेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटलांचं नाव आघाडीवर। कुणाच्या गळ्यात विरोधी पक्षनेते पदाची माळ पडते हे बघणं औत्सुक्याचं। आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार। 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्रिभाषा धोरणासंदर्भातले दोन्ही GR रद्द। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या नेतृत्वात अभ्यास समिती गठीत करणार। या लोकांचं म्हणजे पूर्वी मध्ये एक तो पिक्चर आला होता ना, हरिश्चंद्राची फॅक्टरी, तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे। हिंदी भाषेचा GR ठाकरेंचा असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर ठाकरेंचा हल्लाबोल। शिंदेंच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक। मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब होणार। पक्षातील इतर पदांकरताही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता। भाजप प्रदेशाध्यक्ष पदाकरता आज दुपारी 2 वाजता रवींद्र चव्हाण उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित। बीडमधील लैंगिक छळ प्रकरणात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट। संबंधित प्रकरणातला आरोपी संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड CDR तपासण्याची मागणी। बीडमध्ये 30-40 जणांच्या टोळक्याकडून कुटुंबाला मारहाण, घरातील साहित्याचीही तोडफोड। शाहूनगर परिसरातील गजानन कॉलनीतली धक्कादायक घटना।